वृषा का रे लय अर्जंट बोलावलं? कधी येणार होता? माझं लग्न झाल्यावर आला असता का तू? किती वेळ झालं वाट बघते. काय झालं? काय झालं म्हणजे काय? तुला दिसत नाही मी कोणत्या अवतारात आहे? मला आताच पोरग बघायला आलो होतो. साडीत भारी पसंत बी करून गेलाय तेव्हा. आता काय भारी दिसती? लग्न जमवणार आहेत माझं माहितीये का? जमलं ते बघ, तू पोरगा पण पसंत करून गेला. हे बघ अशी झाली तुला गडबडीत सांगायला. त्याचा अवतारात आहे. साडी बी नाही बदलली मी. फक्त जमलंयच ना, करून तर नाही घेऊन गेला. आणि गेला तर मग तू असंच बघत बसणार आहे असं का? कशी जाऊन देईन तुला? कुठलंय पोरग? श्रीगोंद्याचे. मग काय म्हणलं? पसंत करून गेला त्यो. काय करणार आहे तू आता? बोल. मग तू हा म्हणली काय? नाही, शांत बसली होती मी अजून. तू विसरू नको, लय वचन दिल्यात तुम्हाला. मग आता तू बघ ना, एवढा दिवस शांत बसला होता. आता काय करू मी? बोल. मला नाही. एवढे दिवस काय होतं माझ्याकडे आता? मग आता तुझ्याकडे काय नाही म्हणून तर माझ्या घरचे तुला देत नाहीयेत ना. आता हाय लय माझ्याकडे. तू सांग घरच्यांना आवडत नाही म्हणून. तू बस, आपण बसून बोलू. आल्यापासून उभाच आहे. ऐक ना, तू ना काय काळजी नको करू. काय तुला तो लागतो यासाठी पळून जाऊ आपण, पळून लग्न करू. तू काय लय लोड घेते? फक्त बघूनच गेलाय ना. मग मग घरचे काय म्हणले अजून? काय नाही, आला होता. पाणी बिणी दिलं, तांब्या दिला भरून. मला तुझी लय आठवण येत होती. मला त्याच्यासमोर जाऊच वाटत नव्हतं. बळच गेली आम्ही, माहितीये का? होय. तुला फोन करून पण सांगता येत नव्हतं. मोबाईल बी नव्हता घरात. कसं सांगायचं होतं? आईला हिचं तर लग्न जमलंय आणि हिरोशा बरोबर. मी तर हिला डक्कल स्टार्ट समजत होतो. ही तर फॉरेस्ट ट्रक निघली. तू थांब, तुझ्या म्हातारीला सांगतो. ही बी मला बेवड्या म्हणते काय. तू हातात हात पण देणार राहू. एवढी बेईमान झाली का तू? मी नाही झाले बेईमान. तुलाच माझी आठवण येत नाही. सकाळपासून मी किती टेन्शन मध्ये होते. ते पोरग बघायला आलं. अरे पण फक्त बघायलाच आलंय तुला ना. माहितीये ना मी किती प्रेम करते तुझ्यावर. माझी इच्छा पण नाहीये की मला तुला सोडून दुसरं कोणी बघायला यावं. नाही काय होत, बघा येणार काय तुला होणार काहीच आता? फरक नाही पडत. असे तुझं तुला कोणी प्रेमच नाहीये माझ्यावर. म्हणूनच तू एवढे दिवस थांबला आणि एवढे दिवस माझ्याशिवाय राहू शकतोस तू. तुझं प्रेम असताना तू आतापर्यंत मला घेऊन बी गेला असता घरी. जायचं मग आता पळून? हा म्हातारी वाटुळ झालं. अगो बाय, वाटुळ झालं म्हातारी. अरे काय भानगड बाया, काय पाहू नाही. इकडे ये तू. हा काय झालं? हा यो बाया, म्हातारी हा? अगे वाटुळ. हो बाडाने नीट बोलावा ना. असलं काय तोंडाचा सारा वास येतोय. अगे काय सांगू. नीट सरळ बोलायचं आणि बसायचं. अरे बोलू का नको, नाही तर चाललो मी माझ्याच तोंड हाणून हेड हल्लं काय बोंबलाय? सिम गेला लोक बोंबलत येतात, इथं येऊन बोंबलत. अगे हा कस सांगू म्हातारे. हा पण गेला बिला तर नाही ना तिकडं? राहिलं तू म्हातार आहे ना. मी आहे. माझ्या येई ना काली तर पारी, काय चुकणार नाही. येऊन दे आली तर. अग सीताफळात गेलो होतो. नीट नीट बोलायचं. अग थोबाडाचा वाच येतं, सरळ होऊन बोलायचं. इकडं नाही माणसाकडे चालायचं. माझं टक्कर उठलं ना पार 0 मिनिटात. आईला तुला वासनीच चढली काय? मग पटकी बसले सकाळची नाही तीच बरं माया मोर. तिकडं सरळ होऊन बोलायचं. अग मी सीताफळात गेलो होतो. काय बापात मिरस होती काय तिकडं? नाही, मग सीताफळ चोरायला गेलो होतो. हा बरं, चांगलं नाव कमीवलं मग. तर तिथं तुझी पोरगी हा आणि त्यो ऋषा हा नाही सांगू शकेल. बिड काय कुणावर नाही आदळ घेत जाव तसं. माझ्या डोळ्याने पाहिलेत मी. दोघं बोलत बसली होती तिथं. मग मगच हाका मारायची, सांगायची. मुळीच जात नसतात तिकडं. कुणीचं काय असेल जाता जाता रस्त्याने कुणी माणसं असले तरी सांगावं आमचीच मुलगी आहे म्हणून. अग खोट बोलत असलो मी तर शान खाऊन थुक माझ्या तोंडावर. काय हेड हल्लं काय पार? काय कसं सांगत बाय पोरगा डोकं दुखी का मड्याला कार. माझ्या डोळ्याने पाहिले वातारे. डोळ्यात मिरची खायची ना पाहून. मातीत घातलं सगळा चेंबर पचत ओटी पण.
तुला खोटं वाटतंय का? हा खोटं वाटतंय. चल माझ्यावर तुला धावतो. चल हा, जा येते मग फिल्म बघते. चल तुला तू दाखवतो अशा मी. मिरच्या घालायच्या ना डोळ्यात. तू कोणाचं चल. काय वाटोळ दाखवाय सांगाय चाललाय कराय का चाललाय वाटोळ कराय कोणा आयला माझ्यासारख्या हरी काय खरं नाही बाया. चल हो बरं तिकडं मपली मी बघन. गाय बाण्या बकाच आहे बाया पिले काय उद्योग करते का काय कोणाला हीच. लई भारी दिसते. थँक्यू. ग बस भारी दिसते म्हणे. तू नुसतं तारीफ करायला येत जा, बाकी काय नाही तुझं. तुला काय घेणं देणं? कमून बसला ह्यो बी. अगं काय नाही अक्का, असे आले होते इकडे फिरत फिरत. पेरू खायला ऋषा दिसला मग बसलो होतो गप्पा मारीत. मग इथं काय बसायचं घरी यायचं बसायचं इथं असतोय बसायचं रानात. तुला कळू नाही बाई आता पाहुणे येऊन गेले आता आल्यात का रानावानात बसावं लागतं काय. तेच सांगत होते मग. लाजा सोडले पोरींनी. तू गप्रे. अगं काय सटवे तुला कळाया पाहिजे. इथं बसली येऊन काय सांगत आणि नाही ते बघ ना कसं पिऊन आला आणि काय ग त्याचा विचार करीत ते बघ त्यो. अगं त्याने काहीतरी दुसराच उद्योग सांगितलाय मला माझ्या माड्याला. आणि कोणता उद्योग आहे? काय नाही, बसलेच होते मी फक्त. काय उद्योग केला तुला दिसतंय का? काही आहे ना, मी अशीच बसले मला ना. नाही माहिती. हे ऋषाला घेऊन तू इथं बसली. अगं मी अशीच बसले होते. अगं मी तर यांच्या गप्पा ऐकल्या होत्या चोरून. हं. ही म्हणत होती याला पळून जायचं का आपण. अगो बाया, अक्का पेलाय त्यो, त्याचं नको ऐकू. नेमकं काय भानगडे ऋषा तू तरी सांग. त्याचा विश्वास आहे का पेताडावर? आमच्यावर नाही. ए पेताळ कोणाला म्हणतोय? ते बघ त्याला त्याची सुद्धा आहे का? अगं हातात हात देव म्हणत होता तिला. नाही ग अक्का, काय नाही तसं, त्याचं नको ऐकू. अगं मी नेमकं काय करू? योग्य का दान का देईन तुम्हाला दांडे काय लाज आहे का तुझ्या जीवाला? औषध पे औषध. बघा तुम्हाला मारायचं म्हणतोय. म्हणजे औषध मला पे. मारितो काय नाटक करून तू? असलं बघण्यापेक्षा मिळालेलं काय वाईट आहे. खोटं बोलतोय सांग. गप्रे. अरे मग सांगणार आणि बघितलं तेव्हा मिरची डोळ्यात ठासायची नाही तर त्याने उलटून जायचं माझ्या डोक्याला एवढा आणि मग असल्या सोबत लग्न करून देते वय. अगं काय नाही अक्का, त्याचं नको ऐकू, काही बोलत होती. अगं नेमकं मला कळलं पाहिजे ना नेमकं काय आहे ती. बरोबर आहे. बघितलं हा? का? काय नाही तसं. त्याचं काय नाही तुम्ही नाही मानता आणि ते म्हणतो बोललं म्हणजे नेमकं ऐकायचं कोणाचं. तुझी जर इच्छा असेल ना तसं लफंगे करायचं काही तर तो माघारी यायचं नाही. अरे पण माझी तसं काय- अशी इच्छा आहे जी आपल्या वाईट वाचता जाईन करीन स्वतःची हिमती नाही मान घ्यायचा ना आई बापाचं ऐकायचं त्याच्या माग पोतभर राळ अरे पण तिकडेच नाही. काळ वाहून दे तुमचं. तसं तू नाही विचार काही. नसाला तसं काय नाहीये. अगं धरून हाण याला. तू याच्याने नसेल होत तर मी जातो. ए, मला तो आवडला. नेमकं काय भानगड काय केलं असं काय दारात चाललं त्या मग तो हाताची बरोबर आहे का? त्याचा काय संबंध आहे आणायचा? मग तो काय सांगतोय त्याचं काय आहे मला? तो काही सांगल. मग नेमकं काय भानगडी? प्रेम आहे तिचं आणि माझं एकमेकीवर. अरे मला लाज वाटते का काय थोबाट काय लाज वाटाय पाहिजे? हा? काय लाज वाटाय पाहिजे? मग आधी सांगायचं पाहुणा रावळा या बियाच्या आधी सांगितलं होतं ना पैसे आधी. काय सांगाय कुठं माझं पैसे सांगितलं होतं कोणी? तुला काय झालं का म्हणाय तवाच? त्याला काय मारायचा संबंध आहे? त्याला हात नाही लावायचा, त्याचं काय नाही, त्याचं काही चुकलेलं नाहीये, त्याला नाही मग मारायचं. नेमकं काय भानगड आहे मला कळवू नको का? प्रेम आहे तिचं आणि माझं. अरे काय गेलं काय फार हा थोबाट तोंडे मग पाहुणा याच्या आधी सांगायचं ना जका मारायचे. चल हट घाबरत जाऊन दे नाही. नसते ते ऋषा, चल. मी नाही राहू शकत ऋषाशिवाय. मी मुंडक्यात पाय देईन. कोंबडे ऋषव, कोंबडे ऋषव.